हॅलो फ्रेंड्स, मी आज कियांसाठी खिचडी भात करत आहे. जे की तुम्हाला माहिती आहे की आपण डाळ, तुरीची डाळ, मूग डाळ टाकून खिचडी भात बनवत असतो, जो की लहान मुलांसाठी पौष्टिक असतो खिचडी भात. तर मी आता बनवते इथे खिचडी भात. चला, स्टार्टिंगला तेल गरम झालेलं आहे आपलं. कढीपत्ता देते मी टाकून, थोडंसं जिरे टाकलेलं आहे मी. आता कांदा टाकते परतण्यासाठी. कांदा टाकलेला आहे, तो थोडासा लाल होसपर्यंत, थोडासा ब्राऊन होसपर्यंत आपण तळून घेऊया. किया, इथला चमचा दे, हे दे. नको. हे बघा फ्रेंड्स, थोडासा लाल होऊन देते मी. कियांशला फार आवडतो खिचडी भात, तर कियांसाठी छान गरम गरम मस्त खिचडी भात बनवते मी. आपला कांदा लाल व्हायला आला आहे बघा. ठीक आहे, टमॅटो टाकते मी आता. थोडेसे टमॅटो तेलात फ्राय करून घेते. हे दोन्ही कांदा टमाटा हे मिक्स करून घेते. बघा तुम्ही, झालं. आता थोडंसं मी हे टाकते, मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकते. हे बघा, चवीनुसार मीठ टाकते. आपलं जेवढं तांदूळ असेल तुमचं, माझे आहे 1 वाटी आहे तांदूळ. त्याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ टाकली आहे. झालं आहे ब्राऊन. कांदा टमाटा हे सर्व मिक्स छान झालेलं आहे. थोडंसं टमाट्याचं आहे ना, म्हणजे गाळ होऊन द्यायचं, म्हणजे थोडंसं हे होऊन द्यायचं, स्मॅश होऊन द्यायचं तेलामध्ये. छान मस्तपैकी रेड कलर असं उतरतो, टमॅटोचा छान कलर येतो. आता आपण तांदूळ टाकूया. हे बघा, तांदूळ टाकूया. त्याच्यानंतर ना आपण डाळ टाकूया. डाळ काय येतच नाही आहे, वाटीतच हे झाली. धुवून ठेवली आहे डाळ, तशीच टाकू नका, कारण की डाळींना थोडीशी पावडर वगैरे असते ना, तर वॉश करूनच घ्या डाळ. मी डाळ ही वॉश करूनच घेतलेली आहे. सर्व डाळ ही टाकते. तर मस्तपैकी कियांचा खिचडी भात होत आहे. चला फ्रेंड्स, खिचडी भात झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. बाय.